तर आपण आपल्या पुढील कार्यक्रमाला वळूया। लेझिम हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लोकनृत्य प्रकार आहे। छत्रपती शिवाजीरायांच्या काळापासून लेझिमची प्रथा सुरू झाली। लेझिम हे वाद्य आपल्याकडे विवाह प्रसंगी, यात्रा अशा सारख्या कार्यक्रमामध्ये वाजवलं जातं। तर हाच महाराष्ट्रातील एक लोकनृत्य आपल्या डान्सच्या रूपात सादर करण्यासाठी व मराठीची आठवण म्हणून घेऊन येत आहे मराठी फ्युजन डान्स। आणि विद्यार्थिनी आहे पल्लवी तायडे, निकिता पवार, पायल पारदी, सोनू बांबोडे, रोशनी जाधव, राहुल तायडे, ओम शिंदे, योगेश देवकर, वैभव राठोड, पुरुषोत्तम चव्हाण या सर्व विद्यार्थ्यांनी कृपया स्टेजवर यावं अशी मी त्यांना
अप्रतिम सादरीकरण आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांसमोर सादर केलं आहे, तरी माझी सर्वांना विनंती आहे की परत जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. माननीय श्री कोळी सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या मुलांना बुके आणि छोटंसं खाऊ म्हणून बक्षीस द्यावं. वारकरी भारूड म्हणजे वारकरी संप्रदायातील लोककलेचा एक प्रकार आहे, ज्यात संगीत, नृत्य, विनोद आणि नाटकात आध्यात्मिक शिकवण आणि सामाजिक संदेश दिला जातो. संत एकनाथ यांनी या कलेला लोकप्रिय केले. त्यात विठ्ठल भक्ती आणि दैनंदिन जीवनातील विनोदी सादरीकरण असते. असेच विनोदी सादरीकरण आणि मोलाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहे वारकरी भारूड वॉटर थीम डान्स. आणि आपल्या शाळेच्या विद्यार्थी आहेत नेहुल पारदी, युवराज पवार, पुरुषोत्तम चव्हाण, समाधान जाधव, ओमकार मांडवगळे, सचिन शिंदे, अभिषेक राठोड, वैभव राठोड, प्रतीक वाडगे, गणेश शिंदे. हेच विद्यार्थी आपल्या सर्वांसमोर एक वारकरी भारूड सादर करणार आहेत. देवाच्या भूमीला कुणाची नजर लागली आणि पाण्याविन माणसाची जिंदगी बुडाली. नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात. पाहिलं मग पाणी गेलं तरी कुठं? पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. शिंगावाणी बंडाचं शिंग फेडलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. डेव्हलपमेंटचे वाहतात वारे, भुजविले नदी नाले सारे, उंच टावर मिरविती तोरे, कसे वाहणार पाण्याचे झरे. अहो महाराज, पण आता करायचं तरी काय? नका करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. 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 म्हणजे काय हो? पावसाच्या पाण्याची करा साठवण, नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण. बंद करा पाण्याचे राजकारण, अंध्या पिकास संरक्षण. मग बोला जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की धन्यवाद. चला, तर मी राठोड सरांना विनंती करते की कृपया त्यांनी स्टेजवर यावं आणि आपल्या मुलांचं स्वागत करावं. तर परत जोरदार टाळ्यांनी आपल्या या वारकऱ्यांचं स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करते. या गाण्यातून, या भारुडातून आपल्या या विद्यार्थ्यांनी आपल्याला सुंदर असा संदेश दिला आहे. झाडे जगवा, पाणी वाचवा,
झाडे लावा झाडे जगवा आणि आजकाल जे पाण्याचे राजकारण होत आहे ते थांबवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आणि दिवसेंदिवस प्रदूषणामुळे आपल्या इथे पाण्याची समस्या निर्माण होत आहे. झाडे तोडल्या गेली जात आहे, त्यामुळे पाऊस येत नाही आणि पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे पिकांना पाणी सुद्धा व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे आपल्या या विद्यार्थ्यांनी सर्वांना एक संदेश दिला आहे की पाण्याचं संरक्षण हे आपण सर्वांनी केलं पाहिजे, त्याचा दुरुपयोग कोणी करू नये. तर यानंतर आपला पुढील परफॉर्मन्स होत आहे, एक कोळी डान्स आहे. त्याआधी मी तुम्हाला एक कोळी डान्स बद्दल थोडी माहिती सांगणार आहे. समुद्राच्या लाटेप्रमाणे उत्साही असलेला कोळी समाज, मेहनत, एकजूट आणि आनंद याचं प्रतीक म्हणजे कोळी नृत्य. जाळं टाकणं, मासेमारी आणि सागराशी नातं असणारं हे नृत्य प्रत्येक हालचालीत जीवनाचा उत्सव वाढवत दिसतो. तालबद्ध पावलं आणि उत्स्फूर्त हावभाव प्रेक्षकांनाही आनंदात सामावून घेणारं सादरीकरण, सागराच्या लयीप्रमाणे वाहणारं हे नृत्य, मुंबई कोकण संस्कृतीचा अभिमान. चला तर मग लाटांसोबत थिरकायला तयार व्हा आणि आपल्या सर्वांसमोर हे नृत्य घेऊन येत आहे आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी. तर मी सर्व विद्यार्थ्यांना मंचावर येण्यासाठी आमंत्रित करते. श्रावणी शेळके, चंचल चव्हाण, राशी सुखदेव गायकवाड, पायल पारधी, तन्वी गायकवाड, पुरुषोत्तम चव्हाण, अक्षय इंगळे, यश पाडेल, अजय राठोड, रुपेश आडे. कृपया सर्व विद्यार्थ्यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. तर आपल्या समोर घेऊन येत आहे कोळी डान्स.
सुंदर असं कोळी नृत्य आपल्या समोर आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलं आहे, तरी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करते आणि जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचं बक्षीस देऊन स्वागत करावं. तामारे अरे जिला दिसू द्या. ए इकडून ये चंचल. चोला मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, हो आज रंग दे, हो माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, 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 रंग दे बसंती खूप छान, खूप अप्रतिम असं नृत्य आपल्या सर्वांसमोर सादर केलं आहे. या चिमुकल्यांच्या उत्साहाने आणि तिरंग्याच्या अभिमानाने संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले आहे. तर वंदे मातरम, वंदे मातरम. हा वंदे मातरम. तुम्ही म्हणा मन वंदे जोरान. वंदे वंदे वंदे. तर या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मी कोळी सर यांना आमंत्रित करते. हा कृपया त्यांनी मंचावर यावं आणि आपल्या विद्यार्थ्यांना बक्षीस द्यावं अशी मी त्यांना विनंती करते. सपना पवार ताई यांच्याकडून आपल्या विद्यार्थ्यांना एक बक्षीस देण्यात येत आहे, तरी सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद ताई. यानंतर आपल्या शाळेच्या वतीने
कोळी सर हे आपल्या विद्यार्थ्याचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. मुलांनी कृपया स्टेजवर थांबायचं होतं. पुढील डान्सचे विद्यार्थी तयार आहात? नसेल तर लवकरात लवकर तयार व्हायचं आहे. इसी रंग में रंग के शिवानी माँ का बंधन खोला, यही रंग हल्दी घाटी में था खुलकर खेला. नव वसंत में भारत के हित वीरों का यह मेला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. असं याप्रमाणे सुंदर असं नृत्य आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर सादर केलं आहे. आता गोंडी नृत्य हे गोंड आदिवासी समाजाचे पारंपरिक लोकनृत्य आहे, जे दंडार म्हणून ओळखले जाते. यात घुसडी नावाचे कलाकार तुटक्या मणक्याचे दागिने, कवड्यांच्या माळा घालून, प्राण्यांची कातडी वापरून, हातात लाकडी दांडा घेऊन लोककथा सांगतात, नाचतात आणि मनोरंजन करतात. हे नृत्य पिढ्यानपिढी चालत आले असून निसर्गातील बदल आणि सणाचे संबंधित आहे, जे गोंड लोकांची संस्कृती आणि जीवनशैली दर्शवते. तर गोंडी समाजाची संस्कृती व पारंपरिक नृत्य प्रकार आपल्या समोर घेऊन येत आहे सोनू बांबोडे, रोशनी जाधव, नीलम पवार, चंचल चव्हाण, कुंदन चव्हाण, नेहुल पारधी, समाधान जाधव, युवराज पवार, वैभव राठोड, ओंकार मांडवगडे. Mari,
खूप सुंदर असं आदी गोंडी नृत्य आपल्यासमोर आपल्या विद्यार्थ्यांनी ते सादर केलं आहे. तरी सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. माईक द्या माईक द्या. भगवान बिरसा मुंडा की जय. धन्यवाद. तर आपल्या शाळेच्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या माननीय प्रियंका मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी बक्षीस देऊन आपल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करावं. नमस्कार. कहिए क्या सुनेंगे आप? मैं कर रही थी किसी का इंतजार. तर आपल्या शाळेच्या प्रमुख पाहुण्या माननीय प्रियंका साळवे मॅडम यांच्या हस्ते आपल्या शाळेतील विद्यार्थी यांचं स्वागत होत आहे. तरी परत एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करते. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री कानडजे सर आणि मुलांनी स्टेजवर थांबायचं आहे, कोणी जाऊ नये. मुख्याध्यापक माननीय श्री कानडजे सर आणि त्यांचे वडील उत्तमराव कानडजे सर यांनी सुद्धा मुलांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. सरांच्या आणि सगळ्यांच्या वडिलांकडून आपल्या विद्यार्थ्यांचं बक्षीस होत आहे. तरी परत सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करते. ఈ పక్క కుర్చీలో కట్టెలాంటి కుర్రాడు వారి मागं, मागं.
पुष्पा टाईट पाहिजे पुष्पा टाईट असा सुंदर डान्स आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर सादर केला. तर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कानर्जे सर आणि त्यांच्या मिसेस सोनालीताई कानर्जे यांच्या हस्ते आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत होत आहे. तर परत एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा असे मी सर्वांना विनंती करते. आणि थांबायचं आहे मुलांना. बघा सगळ्यांनी इकडे
ए इकडे बघा रे